दिनांक 10 जून रोजी रात्री 9 वाजताच्या सुमारास पोलीस ठाणे इमामवाडा हद्दीत उंटखाना चौक मेडिकल रोड येथील बँक ऑफ महाराष्ट्र येथील एटीएम मध्ये छेडखानी करून फोडण्याचा प्रयत्न करून रक्कम चोरीचा प्रयत्न झाल्याने फिर्यादी प्रबंधक बँक ऑफ महाराष्ट्र जीवन कैलास वाघमारे यांनी तक्रार दिली। तसेच त्यांनी एटीएम मध्ये लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची देखील पाहणी केली। दरम्यान इमामवाडा पोलिसांनी पेट्रोलिंग करत असताना संशयास्पद फिरणारे 2 इसमांना ताब्यात घेऊन त्यांचे नाव पत्ता विचारले असता त्यांनी आपली नावे धर्मेंद्र अमरसिंग व साजिद जोहरू असे सांगितले। आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली असता त्यांच्या ताब्यात 17 वेगवेगळे एटीएम कार्ड्स मिळून आले। आरोपींची विचारपूस केली असता आरोपी एटीएम कार्डचा वापर करून पैसे काढतात व काढताना स्क्रू ड्रायव्हरचा वापर करून एटीएम मशीन बंद करतात, त्यामुळे अकाउंट मधून रक्कम डिबेट होत नाही असे सांगितले। फिर्यादी जीवन कैलास वाघमारे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे इमामवाडा येथे आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवून दोन्ही आरोपींना अटक केली आहे। बँक ऑफ महाराष्ट्र एटीएम शाखा उंटखाना येथील बँक मॅनेजर यांना त्यांच्या टेक्निशियनचा कॉल आला होता की आपल्या एटीएम सोबत काही छेडछाड किंवा फोडण्याचा प्रयत्न झाला आहे। त्यांनी ते माहिती कंट्रोल रूमला दिलेली होती। त्यावरून कंट्रोलच्या कॉलवरून रात्रपाळी अधिकारी श्री PSI श्री बुजाडे सर तसेच पोलीस निरीक्षक श्री गड्डीमे सर यांनी तात्काळ कारवाई करून त्याच परिसरातून 2 संशयितांना ताब्यात घेतलेला आहे। त्यांच्या अंगझडतीमध्ये आतापर्यंत 20 एटीएम कार्ड तसेच काही रोख रक्कम व त्यांचे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत। सदरचे दोन्ही आरोपींचे नाव आहेत, एक धर्मेंद्र सिंग आहे, दुसरा आहे साजिद जोहरू। दोन्ही आरोपी हे भरतपूर राजस्थान येथील आहेत। सदर आरोपींचे यापूर्वी काही गुन्हे केले आहेत का याबाबत आम्ही राजस्थान पोलिसांशी संपर्क साधलेला आहे, त्यांचं रेकॉर्ड प्राप्त करीत आहोत आणि सद्यस्थितीत सदरचे आरोपी हे पोलीस कस्टडीत आहेत आणि पुढील तपास चालू आहे।